दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांचे भाव वाढले आहेत। परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे शेतीवर मोठा परिणाम झालाय। झेंडू सोबत इतर फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले आहेत। फुलांचे दर 100 पार झाल्याचे चित्र चाकणमधील घाऊक बाजारात पाहायला मिळत असून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने दिलेल्या तडाख्याने फुल शेती ही अडचणीत सापडली आणि फुलांचे दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी चाकणमध्ये झाली होती। मुसळधार पावसामुळे फुलांचे उत्पादन कमी होऊन दरात वाढ झाली आहे। चाकण मार्केटमध्ये बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी मराठवाडा आणि विदर्भातून 200 ते 250 गाड्या फुलांची आवक झाली होती। कविता धनराज पाटील। आज जागेवर 60 आहे 70 आहे जागेवरती म्हणजे घाऊक बाजार मार्केटला आणि मग तुम्ही किरकोळ बाजारात काय 100 रुपये किलो 100 रुपये किलो। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे। झेंडूच्या फुलाचे मुख्य कारण आवक होण्याचे मुख्य कारण म्हणजे उद्या दसरा आहे आणि आज दसऱ्याच्या अगोदर कंपन्यामध्ये मशिनरींची पूजा केली जाते, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड स्वरूपात आवक हे झेंडूच्या फुलाची झालेली आहे। झेंडूच्या फुलाची आवक अंदाजे 200 ते 250 गाड्यांची आवक या ठिकाणी चाकण मार्केटमध्ये झालेली आहे आणि फुलाला भाव मागच्या आठवड्यात 30 ते 35 रुपये किलो होते, परंतु आज रोजी 40 ते 80 रुपये किलो असा झेंडूला भाव मिळालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी झेंडूची जी आवक होती ती संपूर्णपणे माल विकला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला थोडा आनंद भेटलेला आहे, कारण त्यांचा माल कुठल्याही प्रकारचा या बाजारामध्ये शिल्लक राहिलेला नाही। त्याचप्रमाणे या झेंडूची किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलोची विक्री चालू आहे। त्याचप्रमाणे या बाजारात शेवंतीची सुद्धा आवक ही मोठ्या प्रमाणात झाली, परंतु त्याला 150 ते 180 रुपये किलोला भाव मिळालेला आहे। चाकण मार्केटमध्ये जो आज रोजी माल आलेला आहे तो माल झेंडूचा माल हा विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि परराज्यातून सुद्धा या ठिकाणी माल आलेला आहे। अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे।